Today, let us see applications of differential equation. There are two main applications. One is growth and second is decay. Okay, let us start first application. Population growth and growth of bacteria. तर याचं सर्व एक्सप्लेनेशन प्रॉब्लेमच्या मार्फत करून प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला चांगलं समजेल. ओके, सो लेट अस सी एक्सरसाइज 6 मध्ये पूर्ण याच्या ॲप्लिकेशनवर प्रॉब्लेम्स आहेत. द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इज इन्क्रीजिंग ॲट द रेट प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन ॲट दॅट टाइम. ठीक आहे. इफ द population increases from 40,000 to 60,000 in 40 years. म्हणजे 40 वर्षात एका टाउनची पॉप्युलेशन ऑफ अ टाउन increases from 40,000 to 60. म्हणजे असं समजा ना, आज आपल्या धामण गावाची पॉप्युलेशन किती आहे? 40,000. पण 40 वर्षानंतर किती होईल? 60,000. असा आहे एक्झाम्पल. ठीक आहे. What will be the population of the town in another 20 years? 40 वर्ष झाले, समजले का? 40 वर्षात 40,000 पासून 60,000 झाले पॉप्युलेशन. आणखीन 20 वर्षात, पुढे आणखीन 20 वर्षात फाइंड द पॉप्युलेशन इन अनदर 20 years. ठीक आहे. आता प्रॉब्लेम थोडासा दिसायला मोठा आहे, पण काही हरकत नाही. फर्स्ट लाईन मध्ये याचं डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे. सी द पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन अशी गोष्ट आहे की स्थिर तर राहत नाही, कोणत्याही टाउनची असो की कंट्रीची असो. ओके, कॉन्स्टंट कंटिन्युअस इन्क्रीज होत राहते, म्हणून हे ग्रोथची अप्लिकेशन आहे. ओके, द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन, एका टाउनची गोष्ट करायची. समजा आपल्याच गावाची गोष्ट केली. सो पॉप्युलेशन ऑफ अ टाउन, आय विल सपोज at any time some population, जसं x घेतो काहीतरी घ्यायचं. I will suppose let p be the population. काय म्हणतो? Let p be the population of a town at any time t. At time t दिलं तरी चालतं. At any time t. परत वाचा. The population of a town is increasing at the rate. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये रेटची अप्लिकेशन आली आहे. रेट मेजर. रेट म्हणजे डीडीटी असते, लक्षात ठेवा, विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे आहे तुमचं रेट. रेट ऑफ चेंज ऑफ असा आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू एक्सलरेशन, असं शिकवलं आहे तुम्हाला. हे आहे रेट. डीडीटी म्हणजे रेट, दुसरा शब्द कोणताही डीडीएक्स म्हणजे नाही. ऐका, the population of a town is increasing at the rate. पॉप्युलेशनचा रेट आणि पॉप्युलेशन आपण पी मानून टाकतो. तर हे काय करते मग? डीपी अपॉन डीटी. डीडीटी म्हणजे काय? रेट. मग रेट कोणाचा? पॉप्युलेशनचा. तर रेट ऑफ पॉप्युलेशन, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन, हे पहा, हे आहे रेट. कोणाचा रेट? पॉप्युलेशनचा रेट. रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन. ओके, तर हे झाला डीपी बाय डीटी. कोण? पहिली लाईन. पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इज इन्क्रीजिंग ॲट द रेट, हे आहे त्याचं रेट, इज प्रपोर्शनल टू. हे कोण आहे? हे प्रपोर्शन आहे. कोणाले? टू द पॉप्युलेशन ॲट दॅट टाइम. आणि पॉप्युलेशन कोणत्या टाइमची काय घेतली आहे? कोण? पी. इट इज चेंजिंग ॲटम, व्हेरिएबल आहे. तर दीज आर टू लाईन्स, आणि या दोन लाईन मध्ये हे डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे. हे प्रपोर्शनॅलिटी साइन आहे. परत ऐकून घ्या. पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इज इन्क्रीजिंग ॲट द रेट. तर डीडीटी म्हणजे रेट. असा रेट कोणाचा? पॉप्युलेशनचा. तर पहिल्या लाईनचा अर्थ आहे रेट ऑफ पॉप्युलेशन. रेट ऑफ पॉप्युलेशन, रेट म्हणजे डीडीटी, पी म्हणजे पॉप्युलेशन. तर रेट ऑफ पॉप्युलेशन हे पहिल्या लाईनचा is proportional to population. So this is the given differential equation. Given differential equation is असं दिलं आहे आपल्या प्रॉब्लेम मध्ये.
तर हे झाल्या पहिल्या 2 लाईन. तुम्ही एक वेळेचा प्रॉब्लेम लिहून घे जा आणि मग आता सोल्युशन थोडं मोठं आहे म्हणून आता वरचा प्रॉब्लेम मी मोडतो. लेट अस सॉल्व दिस डिफरन्शियल इक्वेशन. पाहू मग काय होतं. याच्यात 2 व्हेरिएबल आहे पी आणि टी. पी म्हणजे पॉप्युलेशन, टी म्हणजे टाइम. ठीक आहे. सो देयर दिस इम्प्लाइज dp upon dt is equal to some constant of proportionality law आणि हे proportionality ला चेंज करा into equal to k is constant of proportionality where k कोण आहे constant of proportionality. ठीक आहे. आता याला सॉल्व करू. ठीक आहे. सॉल्व कसं करायचं. सेपरेट द व्हेरिएबल. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल आहेत. याच्यात 2 व्हेरिएबल आहेत पी आणि टी. dt ला क्रॉस करा आणि पहिली मेथड लावायची आहे. पहिली टाइप व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. हे पी dp च्या कडे आहे. जर व्हेरिएबल सेपरेट 2 असतात हे के कॉन्स्टंट आहे. नाव कोणताही डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करणे म्हणजे इंटिग्रेट वगैरे करावं. इंटिग्रेट करावंच लागते सांगितलं आहे. ओके. याचा आन्सर येते log p is equal to kt plus c. लेट इट बी इक्वेशन 1. हे आहे तुमचं जनरल सोल्युशन. हे कोण आहे जनरल सोल्युशन वेअर c is constant of integration. constant of integration. आणि हे जे आन्सर आला या डिफरन्शियल इक्वेशनचा याचा म्हणा एकच आहे. हे लाईन आणि हे लाईन एकच आहे. सो इट इज द जनरल सोल्युशन. ठीक आहे. ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. चला याच्यात c इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. इट इज ओनली k आणि c 2 अननोन कॉन्स्टंट आहेत अशा. परंतु एक लक्षात ठेवा हे जे c आहे हेच एक आर्बिटरी कॉन्स्टंट. के आर्बिटरी नाही आहे. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी एका पर्टिक्युलर थिंग साठी तो फिक्स असतो. कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट आहे पण फिक्स आहे. ठीक आहे. आणि सी इज आर्बिटरी म्हणून याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट एकच असतो. अँड दॅट इज इक्वल टू द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता मी पुढे के आणि सी च्या व्हॅल्यूज काढतो. आपल्याला गिवन कंडिशन आहे. काय कंडिशन दिली आहे का. See, if the population increases from 40,000 to 60,000 in 40 years, 40 वर्षात पॉप्युलेशन 40,000 पासून किती झाली 60,000. असं समजा ना आपल्या या धामणगावचा आता आजच्या वेळी हे फॉर्मेशन झालं या टाउनचं. टाउन बनलं नवीन आणि आजची पॉप्युलेशन किती आहे 40,000. आजची पॉप्युलेशन किती आहे 40,000 आणि 40 वर्षानंतर 60,000 होईल. 40 वर्षानंतर 60,000 होईल. तर आजला आपण काय करू आजच्या तारखेला टाइम t इज इक्वल टू 0 मानतो. इनिशियली ॲट t इज इक्वल टू 0 पॉप्युलेशन इज 40,000. हे अशी कंडिशन मानायची. आजची तारीख किती मानायची टाइम t इज इक्वल टू 0. 40 वर्षानंतर तारीख किती होईल t इज इक्वल टू 40 इयर्स. 40 आफ्टर 40 इयर्स t इज इक्वल टू 40 इयर्स. पॉप्युलेशन किती बनणार 60,000. पॉप्युलेशन बनणार 60,000. तर सध्या मी पहिली कंडिशन घेतो हे वाक्य. ॲट t इज इक्वल टू 0 पॉप्युलेशन इज 40,000. तर हे दोन्ही ॲटम याच्यात पुट करा. इक्वेशन 1 implies बोलो log of 40,000 t इज इक्वल टू 0 पुट करा k into 0 प्लस c. बोला c ची व्हॅल्यू आली की नाही आली. log of 40,000 अँड आता एक तर आली की k आणि c 2 अननोन कॉन्स्टंट आहे माझ्याजवळ. परंतु आर्बिटरी एकच आहे. ठीक आहे. याची व्हॅल्यू निघाली आपली. सो देअरफॉर इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू पुट करतो. कशाची c ची.
लाख ऑफ 40,000. थोडा प्रॉब्लेम मोठा आहे, सोल्युशन चालू द्या गाडी. ठीक आहे. तर हे झाली आजच्या तारखेची पॉप्युलेशन. आता 40 वर्षाचे जे 40 वर्षानंतर मग किती पॉप्युलेशन राहील. आज समजा 2020 आहे, 40 वर्षानंतर किती होईल 2060. त्याच्यात धामणगावची पॉप्युलेशन किती राहील 60,000. खूप जास्त नाही वाढली तरी 20,000 वाढली आहे. ठीक आहे. सो दे पुढे चालू आपण मोठा आहे. सो सेकंड कंडिशन लावतो. आफ्टर t equal to 40 years population is 60,000. असं दिलं आहे प्रॉब्लेम मध्ये सेकंड लाईन. सो देअरफॉर इथं पुट करा काय t is equal to 40 आणि t is equal to 60,000. देअरफॉर इक्वेशन 2 implies बोला log of 60,000 is equal to k into 40. t ची व्हॅल्यू 40 पुट करा. पण दोनच व्हेरिएबल चालते आणि प्लस हे राहू द्या. ठीक आहे. या लॉग वेगळा हाकला k ची व्हॅल्यू निघणार आहे 60,000 मायनस लॉग ऑफ 40,000 40k. तो 40k log m मायनस log n चा फॉर्म्युला log m बाय n होते. ची फॉर्म्युला आहे log m बाय n log m मायनस log n. 40 ते इकडे पाठवून द्या. दॅट्स ऑल. पहा आन्सर आला कशाचा k चा. k इज इक्वल टू 1/40. इथं असं लिहितो 1/40 क्रॉस करा आणि सर्व 0 कटते 6 आणि 2 कटते log ऑफ 3/2 असं पूर्णच कॅन्सल होतं 0 वगैरे सर्व. या 40 ला इकडे पाठवा 1/40. तर दिस इज व्हॅल्यू ऑफ k. हे आपलं जनरल सोल्युशन आला होता ना. याच्यात दोन अननोन होते. एक c. बोला c ची व्हॅल्यू मी पुट केली आहे. आता याच इक्वेशन मध्ये हे म्हणजे हे. ठीक आहे. k ची व्हॅल्यू पुट करा. तर हे झाला हे जनरल सोल्युशन आहे. आता पर्टिक्युलर सोल्युशन येत आहे. नाउ पुट दिस व्हॅल्यू ऑफ k इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. बोला k ची व्हॅल्यू log p is equal to k. हे k आहे 1/40 log of 3/2 into t. हे t आणि log of 40,000 हे तर आपलं गिवन हे याच्यातलं नंबर आहे t आहे. सो दिस इज द रिलेशन. थोडं चांगलं असं द्या. हे t वर लिहून घ्या नाही तर log मध्ये फसून जाईल आणखी रॉंग होऊन जाईल. log सोबत नाही आहे t. t अलग है k अलग है. सो इट इज द पर्टिक्युलर सोल्युशन. हे आहे पर्टिक्युलर सोल्युशन. आणखी सोडवतो थोडस. मला p काढायचा काढतो पहा. सो देअरफॉर आणखी बघा. तर n log m असं फॉर्म्युला लॉगचे फॉर्म्युला थोडेसे लक्षात ठेवा. तर हे काय परवडत नाही. n log m n log या n ले जर 1 नेलं पॉवर मध्ये उलटा फॉर्म्युला लावता येते. n log m log m n ले पॉवर मध्ये न्यायचं. हे आहे n. ऐका हे n log m काऊन करत आहे सर्व सांगतो. आता log m प्लस log n सगळे फॉर्म्युले आपले मस्त लॉगचे खूप माहित आहे तुम्हाला. ठीक है. log m plus log n. log m into log m plus log n. log m into n. या साइडला log p आहे. सिंगल log जर दोन्ही साइडला असलं तर log कॅन्सल होतो. सिंगल log म्हणजे खूप सारे log असेल तर कॅन्सल नाही होत. हे शिकवलं आहे तुम्हाला. सिंगल log असेल दोन्ही साइडला तर log कॅन्सल होते. मग उर्वरित भाग काय राहिला 40,000 into 3/2. हे पहिले लिहितो. याला द्या इक्वेशन नंबर 3. ठीक है. सो इट इज द पर्टिक्युलर सोल्यूशन.
इट इज द, तसंच पर्टिक्युलर सोल्युशन इथे आलेलं आहे, काऊन की की आणि के आणि सी ची व्हॅल्यू पुट केली आहे इथं. परंतु मी लॉग सिम्प्लिफाय केला. कशासाठी केलं पुढे सांगतो तुम्हाला. इट इज द पर्टिक्युलर सोल्युशन. ठीक आहे. which gives population. बोला पॉप्युलेशन पी आला की नाही. पॉप्युलेशन at any time t, at any time t. काऊन असं म्हणतो ऐका. समजा मी t इक्वल टू 0 पुट केला आहे. तुम्हाला सुरुवातीला इनिशियल कंडिशन सांगितली होती, मदत आली होती. इफ आय पुट t इक्वल टू 0, बोला एनी नंबर टू द पॉवर 0 इज 1, बोला p इक्वल टू 40,000 आला की नाही. पहिली इनिशियल कंडिशन लिहिली आहे आपण. when t is equal to 0, p is equal to 40,000 येते की नाही पाहून घ्या. येते. आता 40 वर्षानंतर 60,000 झाली पॉप्युलेशन. तर इथं कोणताही टाइम पुट करा. t is equal to 1 इयर करा तर एका वर्षानंतरची पॉप्युलेशन येईल. t is equal to 2 इयर करा तर 2 वर्षाच्या नंतरची पॉप्युलेशन येईल. 5 वर्ष करा t इक्वल टू 5 वर्षानंतर त्या टाउनची पॉप्युलेशन येईल. याच्यात या फॉर्म्युल्यानं त्या टाउनची ग्रोथ याच्यात मेन्शन. आणि कोणत्याही वेळेची 5 वर्षानंतरची 10 वर्षानंतरची इथं हे पॉप्युलेशन देण्यात सक्षम आहे. समजले का. आता आपल्याला प्रॉब्लेम पण दिलं होतं तर 40 वर्षात 40,000 ते 60,000 झाले. तर बोला t इक्वल टू 0 जर पुट केलं 0/40 0, नंबर टू द पॉवर 0 is 0, हे सॉरी any 3/2 to the power 0 is 1 into 40,000 बोला राईट आहे पहिली कंडिशन. आता इथं तुम्ही t is equal to 40 पुट करा. t is equal to 40 करा तसंही सांगतो. बोला 40/40 वर होते तर आन्सर काय बनते 40,000 into 3/2. 2 कॅन्सल होते 20,000 राहील. बोला 20,000 into 3 60,000 होते की नाही. मी काय पुट केलं होतं t is equal to 40 म्हणजे 40 वर्षानंतर बोला 60,000 नंतर आला की नाही पॉप्युलेशनचं. हे दुसरी कंडिशन अप्लाय केली आहे पण हे इथं आहे पहा t इक्वल टू 40 इयर्स p is equal to 60,000. तेच इथं पुट करून आला व्हेरीफाय. ही कंडिशन इथं पुट करून येते. हे पॉप्युलेशनचा फॉर्म्युला आहे त्या टाउनचा. तुम्ही 100 वर्षानंतरची पॉप्युलेशन विचारा तरी देते. t तेवढं पुट करा बस. इथं टी पुट केल्याबरोबर हे कॅल्क्युलेशन होईल आणि यू विल गेट पॉप्युलेशन. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे ऐका. फाइंड द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन आफ्टर 20 more years. व्हॉट विल बी द पॉप्युलेशन इन अनदर 20 years. अनदर 20 year म्हणजे काय 40 वर्ष तर झालेच आहे. 40 वर्ष या टाउनच्या फॉर्मेशनला झाले आहे. अनदर 20 year म्हणजे काय 60 वर्षानंतरची 20 वर्षानंतरची पॉप्युलेशन नाही. अनदर 20 year 40 वर्षाचे तुम्ही झाले समजा. अनदर 20 आणखीन पुढचे 20 म्हणजे तुम्ही 60 वर्षाचे म्हणजे 60 वर्षानंतरची पॉप्युलेशन ऑफ टाउन विचारली आहे. आणि हे जे फॉर्म्युला आणलं आपण इक्वेशन 3 हे कोणत्याही वर्षाची पॉप्युलेशन द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त t इक्वल टू ते पुट करा. ते आपल्याला काय विचारलंय. सो when t is equal to 60 वर्ष p is equal to 5. तर हे जे खालचं इक्वेशन आहे 3 नंबरचं बस याच्यात तुम्ही काही पुट करा तुमचा आन्सर येतेच. ठीक आहे. therefore p is equal to बोला 40,000 हे घेतो into 3/2 60/40. हे t/40 आहे. t ची व्हॅल्यू एवढी पुट करा. p सापडला बोला 40,000 इंटू हे 3/2 raised to 3/2. बोला x रूट x इज इक्वल टू x raised to 3/2 असं सांगितलं आहे. हे आहे तुमचं x raised to 3/2. x raised to 3/2 याला असं लिहा 3/2 इंटू अंडर 3/2. 2 कॅन्सल होते 20,000 इंटू 3 60,000 आणि अंडर 3/2 ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला.
अंडर रूट 3/2 ची व्हॅल्यू दिली आहे 1.2247. ओके, सो देअरफॉर आता फक्त काय बाकी राहिलं, या दोघांना तुम्ही मल्टिप्लाय करा. हे साधं मल्टिप्लाय, फक्त 6 ने मल्टिप्लाय करून घ्या. ओके, बस झालं. आणि बाकी तर 0 0च आहे. चला, एवढा आला 73482. म्हणजे 60 वर्षानंतर ची पॉप्युलेशन किती राहील. आजची पॉप्युलेशन किती आहे 40,000. 40 वर्षानंतर किती येईल 60,000. आणि 60 वर्षानंतर किती होईल 73,482. Take next question. The rate of growth of bacteria is proportional to the number present. ठीक आहे, पहिले आपण वाचून घेऊ मग समजून घेऊ. If initially there were 1000 bacteria and the number doubles in 1 hour, find the number of bacteria after 2.5 hours. हे प्रॉब्लेम ते पहिल्यावाला पॉप्युलेशनशी संबंधित होतं. आता हे पॉप्युलेशन वालाच आहे, ग्रोथ वालाच आहे, पण हे आपल्या पॉप्युलेशनचं होतं आणि हे बॅक्टेरियाच्या पॉप्युलेशनचं आहे. बस एवढंच फरक आहे. ठीक आहे, चला. द रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया सतत वाढत आहे. ठीक आहे, इज प्रपोर्शनल टू नंबर प्रेझेंट. मी एक काम करतो आता, लेट द नंबर ऑफ बॅक्टेरिया. आता सतत वाढत आहे म्हणून फिक्स नंबर घेता येत नाही. ठीक आहे, तो म्हणते देअर आर 1000 बॅक्टेरिया. इनिशियली देअर आर 1000 बॅक्टेरिया. काहीतरी वस्तू आहे त्याच्यावर समजा 1000 बॅक्टेरिया आहे सध्या. एका नंबर डबल्स इन 1 hour. एका तासानंतर डबल होऊन जाईल म्हणजे 2000 होऊन जाईल. फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर 2.5 hours. तर सध्या आणि नंतर 3 तासानंतर तर कंटिन्यू वाढतच आहे. कमी तर व्हायचं काही काम नाही, काही खतम थोडी होऊन जाईल. सो लेट आय विल सपोज, जसं मागच्या वेळेला पी विथ द पॉप्युलेशन ॲट एनी टाइम टी घेतलं होतं, तसं मी नंबर ऑफ बॅक्टेरिया घेतो ॲट एनी टाइम टी. लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया ॲट एनी टाइम टी. लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया. जसं पी विथ द पॉप्युलेशन होतं नाही तसं आहे. हे पी आपली पॉप्युलेशन होती, हे बॅक्टेरियाची पॉप्युलेशन आहे. ठीक आहे, द रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. रेट म्हणजे डीडीटी. रेट कोणाचा रेट? ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, नंबर ऑफ बॅक्टेरिया. रेट ऑफ बॅक्टेरिया इज प्रपोर्शनल टू. इज प्रपोर्शनल, हे समजलं का? हे रेट ऑफ बॅक्टेरिया, रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया एकच गोष्ट आहे. Rate of bacteria is proportional to number present is proportional to number of bacteria. Therefore, dx upon dt, this is the given differential equation. ठीक है, dx upon dt is proportional to x. हे आहे पहिली लाईन, तुम्ही वाचा. हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन. Rate of bacteria ddt of x is proportional to number of bacteria. आता याला सोडवा and find the general solutions of that. dx upon dt is equal to kx, where k is equal to constant of proportionality. ठीक है, आता सेपरेट करा, सॉल्व करा. हे झालं डिफरन्शियल इक्वेशन आणि याला सॉल्व करा म्हणजे काय? सो dx अपॉन हे x आणून घ्या, dt इकडे पाठवून द्या. नाउ दस व्हेरिएबल्स आर सेपरेटेड, देन इंटिग्रेट. हे आपली साधीवाली पहिली टाईप आहे. हे कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर ठेवतो. हेन्स आन्सर इज log x equal to kt plus c. Equation 1, c is constant of integration. C is equal to constant of
इंटिग्रेशन. समजलं? तर हे आला तुमचं जनरल सोल्युशन. याच्यात C is arbitrary constant, one arbitrary constant, and order of differential equation is also 1. K is not arbitrary, remember. A proportionality constant is not arbitrary, it is a fixed constant. आता पुढची स्टेप हे आहे जनरल सोल्युशन. तर याच्यानंतर तुम्ही इथं लिहून घ्यायचं, इट इज जनरल सोल्युशन. इट इज द जनरल सोल्युशन. दिसत नसन तर लिहून घ्यायचा. ठीक आहे. याच्यानंतर आपण हे जे कंडिशन दिले आहे ना, हे वापरून याच्यातल्या के आणि सी च्या व्हॅल्यू मागच्या वेळ काढल्या आहे, आताही काढू के आणि सी च्या व्हॅल्यूज. ठीक आहे. तो म्हणते इनिशियली देअर वेअर 1000 बॅक्टेरिया आणि आफ्टर 1 hour डबल होते आणि 2.5 तासानंतर किती होते हे x ची व्हॅल्यू काढायची. आपला x कोण आहे? नंबर ऑफ बॅक्टेरिया. x इज नंबर ऑफ बॅक्टेरिया आहे का? इनिशियली मी लिहितो at t is equal to 0. Initially at t is equal to 0, x is equal to 1 when t is equal to 0. ठीक है, एकच गोष्ट आहे. So put this initial condition. So therefore log of 1000 is equal to t की वैल्यू 0 करा. 0 into k 0 plus c. बोला c किती मिळाला? log of 1000. Therefore equation 1 implies, पुट करा c ची व्हॅल्यू याच्यात पुट करा तर जनरल सोल्युशन थोडा थोडा सिम्प्लिफाय होते, पर्टिक्युलर बनत राहते. c ची व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे. आता कोण राहिला? k. तो म्हणते t is equal to 0 वर इनिशियल म्हणजे काय? त्या वस्तूवर सध्या 1000 बॅक्टेरिया आहे. इथून तुमची स्टॉप वॉच चालू करायची. त्याला म्हणतात टी इज इक्वल टू 0. 1 तास केव्हा होईल? जेव्हा इथं 1 येईल. स्टॉप टॉच पूरी फिरून 1 तासावर 1 वर जाईल ना. आफ्टर टी इज इक्वल टू 1 hour इनिशियल मध्ये टाइम 0 घेत जा. असं नाही सर आता 1 वाजले तर आता 1 वाजता हे एवढे होते, मग 2 वाजता तसे घेऊ. असं 1 आणि 2 आकडे नका घेऊ. तुमच्यासाठी 1 वाजले म्हणजे समजा 1 वाजता पेपर सुरू झाला तर ते टी इज इक्वल टू 0 घ्यायचा. 3 तासाचा पेपर आहे, 4 वाजता पेपर संपवा. तर तुमच्यासाठी 1 वाजता 3 वाजता 4 वाजता हे इम्पॉर्टंट नाही आहे. टी इज इक्वल टू 0 म्हणजे स्टार्ट पॉइंट. पेपर सुरू झाला. आता इथून 3 तास मोजा. तुम्ही 4 वाजता असं नका मोजू. इथून 3 तास. तो म्हणते आफ्टर 1 hour. सेकंड कंडिशन काय दिली आहे? आफ्टर टी इक्वल टू 1 hour x इज इक्वल टू डबल होते. नंबर ऑफ बॅक्टेरिया किती होते? डबल होते. म्हणजे किती होते? 2000. पहिले सुरुवातीला किती होते? 1000. आता डबल घेऊ. Therefore इक्वेशन 2 implies ठेवा लॉग 2000 x ची व्हॅल्यू 2000, t ची व्हॅल्यू 1 पुट करा प्लस log 1. याला इकडे आणा. सो यू विल गेट व्हॅल्यू ऑफ k log m minus log n. इथं log m by m इजी आहे. k is equal to log of m by n. log m by n log m minus log n. log 2 आन्सर येते. So k is equal to log 2. बोला k ची व्हॅल्यू मिळाली. पुट हियर. हे एकच आहे. इक्वेशन 1 and 2 सेम आहे. फक्त c ची व्हॅल्यू पुट केली आहे. आता इक्वेशन 2 घ्या. Therefore इक्वेशन 2 implies या log x is equal to बोला k ची व्हॅल्यू किती आहे? log 2 into t plus log 1. This is the particular solution. जेव्हा तुम्ही k आणि c दोन्ही पुट करून देता तेव्हा हेच इक्वेशन तर जनरल लिहिलं होतं ना इक्वेशन 1,
त्याच्यात के आणि सी आपण पुट केल्या तर याचे हे झाला जनरल हे पर्टिक्युलर सोल्युशन. थोडंसं सिम्प्लिफाय करतो, इथं सर्व ठिकाणी लॉग 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 आहे, तो सिम्प्लिफाय करतो तर त्याचा फायदा काय होईल, तुम्ही हे x काढू शकता. मी सांगतो तुम्हाला हेच इक्वेशन लॉग सिम्प्लिफाय केल्यानंतर काय बनते बोला, n log m रेस टू n. समजले का? log m रेस टू n log m उलट पाठ. आता log m प्लस log n मागच्या वेळी आलेलं आहे हे एक्सप्रेशन. ठीक आहे. सो log x is equal to here log m plus log n is equal to log m into n. बोला log m into n, log m plus log n हे आहे इक्वेशन. सिंगल log दोन्ही साइडला आले तर ते कॅन्सल होतात. हे लिहून घ्या 1000 हे थोडासा एल नंतर लिहितो बस. अँड लेट इट बी इक्वेशन 3 आणि हे आहे तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन. हे होतं हे जे आलं ना के आणि सी ची व्हॅल्यू पुट करून हे पर्टिक्युलर आहे, पण हे लॉग मध्ये आहे आणि हे बगर लॉगचं आहे, दिसायला सुंदर दिसते आणि याचा फायदा जास्त आहे. इट इज द पर्टिक्युलर सोल्युशन विच गिव्स काय देते, एक्स देते. तुम्ही टाइम टी ची व्हॅल्यू पुट केली एक्स देते. विच गिव्स नंबर ऑफ बॅक्टेरिया एक्स at any time t. कसं काय आहे का बोला. या इक्वेशन मध्ये तुम्ही जर t इक्वल टू 0 पुट केला करा, 2 raised to 0 is 1 into 1000. बोला x इक्वल टू 1000 होता की नाही. याच्या आधीची हे वाली कंडिशन पहा. t इक्वल टू 0 पुट केला तर बोला x इक्वल टू 1000 आलं की नाही. याच्यात करा ना t इक्वल टू 0 x इक्वल टू 1000 आलं. आता t इक्वल टू 1 hour पुट करा. t इक्वल टू 1 hour तो बोला 2 raised to 1 is 2 2 into 1000 2000. बोला x इक्वल टू 2000 होते. अरे हे कंडिशन याच्यापासून भेटून राहिल्या म्हणून म्हणत आहे. हे तुम्हाला काय देईल x. x म्हणजे कोण आहे, नंबर ऑफ बॅक्टेरिया. नंबर ऑफ बॅक्टेरिया एट एनी टाइम t. तुम्ही t इक्वल टू 10 तास पुट करा तर त्या हिशोबाने x ची व्हॅल्यू भेटून जाईल. किती तासानंतरचे नंबर ऑफ बॅक्टेरिया या फॉर्म्युल्यानं या प्रॉब्लेमसाठी काढता येते. आपल्याला प्रश्न विचारला आहे पुढे, आफ्टर 2.5 तास 2.5 तासानंतर नंबर ऑफ बॅक्टेरिया किती, तर इथं 2.5 पुट करा तर तुम्हाला परत x भेटून जाईल. Therefore after t is equal to 2.5 hours x is equal to half what 2.5 म्हणजे ठीक आहे, इट इज 5/2. हेच 5/2 होते. 4 + 1 5. Therefore equation 3 implies x is equal to 1000 put t is equal to 5/2. ठीक आहे. t याला हे फॉर्म्युला x square root x is equal to x raised to 5/2. x raised to 5/2 is equal to x square root x. समजलं का? x raised to 5/2 is equal to x square root x असं लिहा. हे झाला 4. 1000 into 4 4000 आणि √2 ची व्हॅल्यू लिहा. ठीक आहे. एवढी दिली आहे ना प्रॉब्लेम मध्ये, एवढीच असते मला √2 ची व्हॅल्यू. (1.414) मल्टीप्लाय बाय 4 फक्त 4 4 जा 16 4 1 जा 4 + 1 5 4 4 जा 16. बस दिस मच इज आन्सर. 2.5 तासानंतर नंबर ऑफ बॅक्टेरिया एवढे. हा इनिशियल किती होते 1000, एका तासानंतर किती झाले 2000, मग 2.5 तासानंतर किती तर एवढे.
ठीक आहे. हे एक प्रॉब्लेम एकदम अगदी पहिल्या प्रॉब्लेम सारखा आहे. तुमच्या पुस्तकातला हे 7वा क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. ठीक आहे, एवढं कंप्लीट करा, बाकीचं आपण उद्या बघून घेऊ. एक आणखीन असंच प्रॉब्लेम आहे, तेही देऊनच टाकतो म्हणजे व्यवस्थित करता येईल तुम्हाला. टेक दिस वन मोर क्वेश्चन. हे तुमचा 11वा प्रॉब्लेम आहे पुस्तकातला, परंतु एक मामूली नवीन काहीतरी दिसेल तुम्हाला. मी तुम्हाला जनरल सोल्युशन मध्ये सांगितलं होतं 2 कॉन्स्टंट सापडतात, के अँड सी. के कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे, तो फिक्स कॉन्स्टंट असते, आणि सी आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, इट इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर तेच याच्यात आलेलं आहे. पहा, द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन इज प्रोपोर्शनल टू साइज ऑफ पॉप्युलेशन. साइज ऑफ पॉप्युलेशन म्हणजे पॉप्युलेशन. काय म्हटलं? द रेट ऑफ समजा पी म्हणजे पॉप्युलेशन घेतलं ऍट एनी टाइम टी. पहिल्या प्रॉब्लेम सारखं घ्यायचं. हे दोन्ही प्रॉब्लेम दिलेले पहिल्या प्रॉब्लेम सारखेच आहे. पहिला दुसरा बॅक्टेरियाचा आहे, तोही प्रॉब्लेमची चाल तशीच आहे. रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन म्हणजे असा, डीडीटी ऑफ डीपी बाय डीटी इज रेट. रेट म्हणजे डीडीटी, कोणाचा रेट? पॉप्युलेशनचा. इज प्रपोर्शनल टू साइज ऑफ पॉप्युलेशन. लेट इट बी टी. इथं लिहायचं, लेट पी बी द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी ऍट एनी टाइम टी. बदलत आहे कंटिन्युअस. हे आहे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन, आणि याला इक्वल टू फॉर्म मध्ये कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी लिहायला लागते. परंतु त्यांनी या प्रॉब्लेम मध्ये की फॉर अ सिटी इट इज फाउंड दॅट कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज 0.04. हे आहे तुमची कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. तर पुट कर जा तुम्ही. ह्याला इंटिग्रेट करून माहित आहे काही कंडिशन लावून के ची व्हॅल्यू काढली होती. आता के ची व्हॅल्यू काढायची नाही, तर डायरेक्ट पुट करायची असा. के ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करायची आहे. तेवढं काम तुमचं वाचलं आहे. हे प्रॉब्लेम छोटा झाला थोडंसं, समजले का? बस एवढं बदल आहे. हे सुरुवात आहे तुमची. द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी फिक्स असते. मी तुम्हाला सांगितलं ना, एका प्रॉब्लेमसाठी इट इज अ फिक्स क्वांटिटी. या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिली आहे, हे प्रूव्ह झाला की हे फिक्स कॉन्स्टंट असते. तो सी जे आहे ते आर्बिटरी असते. ठीक आहे. तर सध्या आता याला इंटिग्रेट कर जा, सेपरेबल फॉर्म, आणि नंतर इंटिग्रेट, नंतर पुढची प्रोसेस कर जा. पुढची प्रोसेस सारखीच आहे, हे वाचून करणे. ठीक आहे. इट इज ई. ई ची व्हॅल्यू आहे 2.7182. हे वापर, आणि दोन्ही प्रॉब्लेमचे आन्सर तुम्ही पुस्तकातून टॅली करा. आजच्या प्रॉब्लेमची चाल सारखीच आहे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये जशी मेथड वापरली आहे त्या मेथडचा सराव व्हावं म्हणून हे प्रॉब्लेम बिलकुल पाहून करा. फक्त न्यूमरिकल व्हॅल्यू बदलत आहे.